Okay, dear students, started the important lesson halogen derivatives of alkane. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण पहिल्या 5 लेक्चर मध्ये बघितलेलं आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं क्लासिफिकेशन. हॅलो अल्केन्स, हॅलो अरिन्स त्यांचेही सेपरेट क्लासिफिकेशन बघितले. त्याच्याही नंतर अजून थोडं पुढे गेलो होतो हॅलोजन डेरिव्हेटिव्हचे नॉमेनक्लेचर बघितले होते. नॉमेनक्लेचर मध्ये अल्किल हलाइडचे नॉमेनक्लेचर बघितले होते आणि अरिल हलाइडचे नॉमेनक्लेचर बघितले होते. त्याच्याही पुढे अजून गेलो होतो अल्किल हलाइडचे नॉमेनक्लेचर, अरिल हलाइडच्या नॉमेनक्लेचर नंतर आपण प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड्स बघितलं होतं. व्हॉट आर द प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड्स. आपण प्रिपरेशनच्या 5 मेथड बघितल्या होत्या. पहिली बघितली होती अल्केन पासून Cl2Br2I2 रिएजंट बघितले होते. दुसरी बघितली होती अल्कीन पासून HCl8BrHI रिएजंट बघितले होते. तिसरी बघितली होती अल्कोहोल पासून HCl8BrHI PCl3 PBr3 PI3 PCl5SOCl2 हे रिएजंट बघितले होते. चौथी बघितली होती अल्किल क्लोराइड आणि ब्रोमाइड पासून Finkelstein's reaction. Finkelstein's reaction, that is NaI as a reagent for iodine. Alkyl iodide can only prepared for this. पाचवी बघितली होती अल्किल फ्लोराइड प्रिपेअर्ड स्वार्ट्स रिएक्शन. त्याच्याही अल्किल फ्लोराइड मध्ये AgF Ag2F2 हे रिएजंट बघितले. त्याच्यानंतर सँड अरिल हलाइडचे प्रिपरेशन बघितले होते. हॅलोजिनेशन Cl2Br2I2 बेन्झीन मध्ये त्यामध्ये रिएजंट बघितले होते AlCl3AlBr3. त्याच्यानंतर अजून थोडं पुढे बघितलं होतं काय बघितलं होतं त्याच्या पुढे दॅट इज सँडमेयर्स रिएक्शन. सँडमेयर रिएक्शन मध्ये क्युप्रस क्लोराइड, क्युप्रस ब्रोमाइड वगैरे वगैरे ते रिएजंट बघितले. नाउ वी लव टू स्टडी केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किल हलाइड्स. व्हाट आर द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किल हलाइड्स. केमिकल प्रॉपर्टीज of alkyl halide. What are the chemical properties? पहिली chemical property बघा. Alkyl halide shows 4 types of reactions. First one, that is nucleophilic reaction. Nucleophilic reaction. दूसरी elimination reaction. तीसरी विथ मेटल आणि चौथी दॅट इज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. बघा आता पहिल्यांदा बघायचं आपल्याला न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन म्हणजे काय. व्हॉट इज मीन बाय न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन. अल्किल हलाइड मध्ये तुम्ही बघितलेलं आहे RH can be broke, gives you positive charge, gives you negative charge from outward, that is what giving you न्यूक्लिओफाइल. बाहेर नेणारा न्यूक्लिओफाइल अटॅच होतो आणि म्हणून न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. पहिली न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आपल्याला बघायची न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. What is a nucleophilic substitution? Substitution, halogen atoms get replaced by other nucleophile. There are different types of nucleophilic substitution reaction with alkyl halide. बघा वेगवेगळे न्यूक्लिओफिल आहेत. OH मायनस पहिला KOH AgOH पासून. दुसरा सायनाइड न्यूक्लिओफाइल सबस्टिट्यूशन KCl AgCl. तिसरा अमाइन न्यूक्लिओफाइल सबस्टिट्यूशन. चौथा सोडियम अल्कोऑक्साइड दॅट इज विलियमसन सिंथेसिस. पाचवा सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड कार्बोक्सिलेट आयन. ह्या न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन बघायचे आहे. आता प्रत्येक रिएक्शनचं मी एक एक्झाम्पल घेतोय आणि जनरल रिएक्शन लिहितोय. ह्या रिएक्शन लिहिताना शक्यतो तुम्ही त्या स्क्रीनचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे त्याच्यावरती नवीन एक्झाम्पल तयार करायचे आहे. पहिली विथ aqueous KOH किंवा NaOH. aqueous KOH किंवा NaOH. बघा अल्किल हलाइड RH plus KOH aqueous KOH when heated giving you K is positive charge. बघा
RX हा निगेटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह ब्रेकिंग झाल्यानंतर, हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे ब्रेकिंग झाल्यानंतर, हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह कंबाईन होणार आहे, के आणि OH ब्रेक होईल, KX तयार होईल आणि X ची जागा कोण घेणार आहे, OH घेणार आहे, गिव्हिंग यू ROH प्लस KX, दॅट इज फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल. काय तयार झालंय तुमचं, अल्कोहोल तयार झालंय. म्हणजे ही रिएक्शन तुम्हाला प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल मध्ये पण बघायची आहे. आता शक्यतो जनरल रिएक्शन ज्या आहेत त्यांना बॉक्स करत चला, इम्पॉर्टंट आहे. दिस इज अ जनरल रिएक्शन, जनरल रिएक्शन. आणि एक्झाम्पल ज्या वेळेस घेतोय, एक्झाम्पल, व्हॉट इज एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल CH3Cl प्लस NaOH aqueous heat, aqueous म्हणजे पाण्यामध्ये बनवलेले NaOH, गिव्हिंग यू CH3OH प्लस NaCl, CH3OH प्लस NaCl. This is alkyl chloride, chloromethane can be prepared, methanol, काय, methanol, chloromethane to methanol. मग प्रश्न येताना कसा येईल, how will you convert ethanol from chloroethane, ethyl chloride to chloroethane, ethyl chloride to ethanol. मग दुसरं एक्झाम्पल काय झालं या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल, अल्किल हलाइड मधला क्लोरोमिथेन मधला क्लोरीन निघून गेला, त्याच्यावरती कोणता न्यूक्लिओफाइल सबस्टिट्यूट झाला, OH मायनस. त्याला न्यूक्लिओफाइल का म्हटलं, बिकॉज इट इज मायनस, तो सबस्टिट्यूट झाला आणि म्हणून याला म्हणायचं आहे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. सेकंड एक्झाम्पल बघूया, CH3CH2Br प्लस KOH aqueous heat. काय मिळेल तुम्हाला, CH3CH2OH प्लस KBr, that is ethyl bromide, bromoethane to ethanol, This is the preparation of alcohol. This is the chemical property of alkyl halide. ही अल्किल हलाइडची केमिकल प्रॉपर्टी आहे. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन का म्हटलं, OH minus ion is a nucleophile gets substituted at the place of Cl and Br, therefore it is said to be nucleophilic substitution reaction. Second one, nucleophilic substitution reaction with moist Ag2O silver oxide. बघा या पहिल्या रिएक्शनला असं पण म्हणतात अल्कलाइन हायड्रॉलिसिस ऑफ अल्किल हलाइड. पहिली आणि दुसरी म्हणजे सिल्वर ऑक्साइड सुद्धा अल्कलाइन हायड्रॉलिसिस ऑफ अल्किल हलाइड. दोघंही अल्कलाइन हायड्रॉलिसिस आहे, अल्किल हलाइड आहे. बघा आपण कन्सिडर करूया, Ag2O मॉइस्ट आहे, अल्कलाइन हायड्रॉलिसिस. त्या मॉइस्ट Ag2O पासून Ag2O प्लस मॉइस्ट म्हणजे काय, वॉटर, विल गिव्ह यू ट्वाइस AgOH. म्हणजे ते मॉइस्ट Ag2O तुम्हाला AgOH देतात. AgOH नंतर ज्या पद्धतीने सोडियम हायड्रॉक्साइड आणि पोटॅशियम हायड्रॉक्साइड ची रिएक्शन बघितली आपण अल्किल हलाइड बरोबर, त्याच रिएक्शन तुम्हाला पुन्हा बरोबर बघायचं आहे मॉइस्ट Ag2O बरोबर. बघा त्यामध्ये ही जनरल रिएक्शन AgOH तयार होतो, नंतर तो अल्किल हलाइड बरोबर रिएक्ट होतो. बघा सिल्वर अल्किल हलाइड RX जनरल रिएक्शन प्लस AgOH aqueous moist aqueous heat. काय मिळेल, परत
हा X मायनस आहे, R प्लस आहे, Ag मेटल आहे प्लस OH मायनस. OH मायनस विल टेक प्लेस ऑन प्लेस ऑफ X मायनस. X मायनस आणि Ag प्लस दोघं कंबाईन होतील आणि R आणि कोण कंबाईन होतील? OH. काय मिळेल तुम्हाला? ROH प्लस AgX फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल. काय तयार झाला? अल्कोहोलच. म्हणजे दोन्ही मेथड जे आहे अल्किल हलाइडच्या केमिकल प्रॉपर्टीज आहे, पण अल्कोहोलच्या काय आहे? प्रिपरेशन. बघा ही जनरल रिएक्शन झाली. एक्झाम्पल घेऊया आपण. पहिलं एक्झाम्पल CH3 CH2 CH2 I प्लस AgOH aqueous heat मॉइश्चर असं पण म्हटलं जातं. काय होणार तुम्हाला? हा बॉन्ड ब्रेक होईल पहिल्यांदा. हा कार्बन पॉझिटिव्ह, आयोडीन निगेटिव्ह, Ag पॉझिटिव्ह, OH मायनस will give you minus. What will get? CH3 CH2 CH2 OH plus AgI formation of alcohol. वेगवेगळे एक्झाम्पल तुम्ही त्यामध्ये तयार करू शकता. इकडे तुम्ही सायक्लिक कंपाऊंड घेतला, मी घेतला समजा सायक्लिक कंपाऊंड सायक्लो ब्युटिल ब्रोमाइड. हा काय आहे? 1-आयडोप्रोपेन. तयार काय झाला? प्रोपेन 1-ऑल. कायम लक्षात ठेवा, एक्झाम्पल तयार करत असताना त्या कंपाऊंड खाली त्याचं कॉमन नेम किंवा IUPAC नेम, कारण कन्व्हर्जन करता अशाच पद्धतीने प्रश्न येतात तुम्हाला. आयडोप्रोपेन टू प्रोपेन 1-ऑल और प्रोपेन 1-ऑल फ्रॉम 1-आयडोप्रोपेन. मग हा ब्रोमोसायक्लोब्युटेन ऑन ट्रीटमेंट विथ AgOH. तुम्ही एरोवरती म्हणू शकता Ag2O मॉइस्ट aqueous. म्हणजे aqueous Ag2O ने तुम्हाला काय तयार झालं? AgOH. याचे दोन मॉलिक्यूल झाले. तुम्हाला मिळेल सायक्लोब्रोमीन. सायक्लोब्युटेन आहे म्हणून तुम्हाला काय मिळेल? Br अटॅच होऊन Br निघून जाऊन त्या ठिकाणी काय अटॅच होईल? OH प्लस AgBr. दॅट इज सायक्लोब्युटॅनॉल. कदाचित एक्झाम्पल, दिस इज एक्झाम्पल नंबर 1, एक्झाम्पल नंबर 2, एक्झाम्पल नंबर 3. इफ यू हॅड CH3 CH2 Cl. आता मी AgOH जो तयार झालेला आहे त्याच्याऐवजी तुम्हाला डायरेक्ट मॉइस्ट घेतो. Ag2O प्लस H2O in presence aqueous heat. काय मिळेल? आता याच्यापासून किती मोल तयार झाले तुमचे? 2 AgOH मोल तयार झाले. याचा अर्थ याचे सुद्धा किती मोल लागतील? 2. म्हणजे Cl निघून जाईल, त्या ठिकाणी काय तयार होईल तुमचा? CH3 CH2 OH. किती मोल? 2 मोल प्लस ट्वाइस AgCl. काय तयार झाला? AgCl. इथेनॉल AgCl. बघा कोणत्याही माध्यमातून रिएक्शन येऊ शकते. नीट CET JEE मध्ये लक्षात ठेवा, मॉइस्ट Ag2O नसेल, मॉइस्ट Ag2O नसेल, ड्राय Ag2O असेल, म्हणजे वॉटर ज्या वेळेस नाहीये त्यावेळेस हा तुम्हाला इथर देतो. बघा RX प्लस Ag2O ट्वाइस तुम्हाला मिळेल ROR प्लस AgO. दॅट इज ROR प्लस AgX ट्वाइस AgX. म्हणजे तुम्हाला मिळेल काय? इथर. दॅट इज ड्राय. म्हणून CET JEE मध्ये हे प्रश्न लक्षात ठेवायचे. कोणाबरोबर काय मिळेल? ओके, दिस इज नथिंग बट द अल्किल हलाइड्स केमिकल प्रॉपर्टी. कोणती रिएक्शन आहे? न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. कोणती रिएक्शन आहे? न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. तिसरी न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन तुम्हाला लक्षात ठेवायचे. थर्ड न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन व्हाट इज with alcoholic potassium cyanide KCN. अल्कोहोलिक पोटॅशियम सायनाइड. परत बघा आता पोटॅशियम सायनाइड काय ब्रेक करून देणार तुम्हाला? पोटॅशियम
KCl ब्रेक झाला, सायनाइड निगेटिव्ह, पोटॅशियम पॉझिटिव्ह, K प्लस Cl मायनस. परत अल्किल हलाइड कन्सिडर केला, RH प्लस KCl अल्कोहोलिक हीट. काय म्हटलो मी, पोटॅशियम K प्लस आहे, Cl मायनस आहे, R प्लस आहे, X मायनस आहे, म्हणजेच काय आहे तुम्हाला KX. म्हणजे X ची जागा कोण घेईल, Cl will give you RCl plus KX, that is अल्किल सायनाइड. काय मिळालं तुम्हाला, अल्किल सायनाइड. एक्झाम्पल मध्ये CH3, दिस इज जनरल रिएक्शन, ही तुमची जनरल रिएक्शन. मी काय सांगितलं, जनरल रिएक्शन तुम्हाला बॉक्स बनवायचे. एक्झाम्पल तयार करत असताना थेअरीला महत्व नाही ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये, महत्व कशाला आहे, रिएक्शन्सला फार महत्व आहे. फॉर एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 1, दॅट इज CH3Cl plus KCl अल्कोहोलिक हीट. काय मिळेल तुम्हाला, Cl ची जागा, Cl ची जागा कोण घेणार आहे, सायनाइड will give you what, CH3Cl plus KCl, that is potassium chloride, formation of alkyl cyanide. It is chloromethane gives you सायनोइथेन. लक्षात ठेवा, क्लोरोमेथेन सायनोइथेन किंवा इथेन नायट्राइड सायनोमिथेन. मिथिल सायनाइड IUPAC नाही, मिथिल सायनाइड कॉमन आहे, इथेन नायट्राइल IUPAC. दुसरं एक्झाम्पल बघितलंय तुम्ही, काय घेता दुसरं एक्झाम्पल, समजा CH3 CH2Cl plus KCl सायनाइड घेतला अल्कोहोलिक मीडियम मध्ये, तुम्हाला मिळेल काय मिळेल, CH3 CH2 काय होईल, Cl निघून जाईल आणि कोणता न्यूक्लिओफाइल अटॅच होईल, Cl अटॅच होईल, तुम्हाला मिळेल सायनाइड प्लस KCl, सोडियम सायनाइड, पोटॅशियम सायनाइड. दीज ऑल आर द three chemical properties of alkyl halides. अल्किल हलाइडच्या केमिकल प्रॉपर्टी. न्यूक्लिओफाइल काय काय बघितलं आपण, OH मायनस, NaOH आणि KOH बरोबर, Ag2O बरोबर सुद्धा OH मायनस आणि KCl बरोबर काय न्यूक्लिओफाइल बघितला, Cl मायनस. ओके, नेक्स्ट केमिकल प्रॉपर्टीज विल स्टडी इन नेक्स्ट लेक्चर.